हे स्वामी राया, तू सदा सर्व काळ माझ्या हृदयात निवास करतो आणि तू मला हृदयातून सतत मार्गदर्शन देतो आहेस. पण हे दत्ता, माझे हे चंचल मन मला तुझ्यापासून दूर नेते, माझे चित्त स्थिर ठेवत नाही. हे गुरुराया, माझ्यावर कृपा कर, मला तुझ्या अनन्य भक्तीची शक्ती दे. या भक्तीच्या शक्तीने मी माझ्या चंचल मनावर ताबा मिळवेन, त्याला शांत करेन, त्याला सुद्धा तुझ्या नामाची गोडी लावेन. आणि तू जे जे कर्म संकेत देतो आहेस, तू जे जे हुकूम देतो आहेस त्याचे पालन करेन आणि तुला अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करेन. हे स्वामी आई, तू माझी माऊली आहेस, गुरु आहेस, पिता आहेस. मला मार्गदर्शन कर, मला प्रेरणा दे. मित्रांनो, जर तुमच्या काही अडचणी असतील आणि तुमच्या काही इच्छा असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करा. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की सर्वांच्या इच्छा ह्या पूर्ण हो आणि सर्वांच्या संकटात स्वामी तुमच्या पाठीशी उभे असो, हीच मी स्वामींचरणी प्रार्थना करील. त्यासाठी व्हिडिओ नक्कीच लाईक करा. देह भाड्याचे रे घर, मीची उगा चरचर, जावे सद्गुरूंसमोर, ठेवी पायांवर शिर. म्हणे माझा मी मालक, अरे गुरु देहाचा चालक. काही येईना डोक्यात, जागी वासनेची भूक. घेतो जमीन जुमला, गाडी बांधीन निमला, पण कळे ना अभंग, इथे मालक पांडुरंग. तुझ्या श्वासाचा व्यापार, त्याचा नित्य व्यवहार. सारे कर्म गुरु धुई, तुला देणे घेणे नाही. त्याचा व्यापार थांबला, तुझा श्वास रे थांबला. काय घेऊन जाशील, भोग प्रादोक्ताचे फळ. घाल सद्गुरूंना साध, मिळे तात्काळ प्रतिसाद. आद सद्गुरूंची आन, देहावरी तुळशी पान. सद्गुरूंचरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ. एक मंत्रशक्ती. फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसजसा जप वाढत जातो तसतशी परिस्थिती सुधारत जाते व 6 लाख झाल्यानंतर या जपाची प्रचिती येऊ लागते. या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच, परंतु मुख्य संततेविषयीची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते. इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते. सज्जनांचा सहवास घडतो. धार्मिक ग्रंथांचे वाचन घडत राहते. चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते. असा हा सहज सुलभ जप आपण करावा, अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे. हे घर श्री स्वामी समर्थांचे आहे. श्री स्वामी समर्थ हे घर चालवतात. श्री स्वामी समर्थ महाराज हे घराचे यजमान आहेत. आम्ही सर्वजण श्री स्वामी समर्थांच्या परिवारातील आहोत. आमची सुखदुःखे ही आम्ही स्वामी समर्थांच्या इच्छा समजतो. श्री स्वामी समर्थांच्या इच्छेतच आमचे कल्याण आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपा आहे, हेच आमच्या जीवनाचे ध्येय आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गरज नाही लागत कुणाची, भीती नाही वाटत कशाची, स्वामी सोबत असताना. मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो, स्वामी सोबत असताना. कशाला कुणाची वाट बघावी, का उगाचच कसली काळजी करावी, स्वामी सोबत असताना. सामोरे जातो मी हसत संकटांना, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. स्वामी सोबत असेच नेहमी सोबत राहा, माझ्याशीही आणि इतरांशीही. कर्म हे कोणाला सुटलेले नाही. कर्माचा बोध आणि त्याची मार्मिकता ही सर्व कळायला हवी. बोध हा बुद्धीला पटणाऱ्या गोष्टीचा होतो. बुद्धीला खरे तर काहीच पडत नसते. त्यासाठी ज्ञान होणे हे फार महत्त्वाचे आहे. आणि ज्ञान ज्या वेळेला बुद्धीला होते त्यावेळेला त्याच्यातील मार्मिकता म्हणजे खरे मर्म काय आहे हे कळायला लागते. आणि हे दोन्ही कळाले की आपोआपच भक्ती मार्ग हा सुलभ आहे हे कळते. भक्ती आणि भजन करता करता हे सगळे समजायला लागते. म्हणून सगळ्यात महत्त्वाचे आहे बोध, कर्म आणि मार्मिकता. मातीत पडलेले साखर मुंगीच खाऊ शकते, हत्तीत ते सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नये. कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्ण पदक मान वाकूनच देतात, एवढं लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीमागे आहे. स्वामी म्हणतात, काय एवढा चिंता करतोस, मी असताना. फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर. माझे नामस्मरण कर, मी तुझ्याच जवळ आहे. जेवढा माझा जप करशील तेवढेच तुला फळ मिळेल व तुझी सेवा फुकट जाणार नाही, एवढे लक्षात ठेव. एकदा श्री बाळप्पा श्री स्वामींना विचारतात, स्वामी, आम्ही तुमच्या नावाचा जप करतो, तुम्ही कोणाचा जप करता? कोणाचा जप तुम्ही करता? श्री स्वामी फक्त एकच वाक्य म्हणतात, जो माझा जप करतो त्याला मी जपतो. म्हणून घराघरातून जास्तीत जास्त सांघिक जप झालाच पाहिजे, असे स्वामी म्हणतात. प्रत्येकजण प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे, मान दिलाच पाहिजे. बोलताना शब्दाचा जपून वापर केलाच पाहिजे. शब्द दुवा आहे, शब्द दवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्त्वाचं नसतं, तर महत्त्वाचं असतं ते सुंदर
नी तितकंच निरागस मन आणि त्यावर जर निर्मळ हास्य असेल तर जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणीच दिसू शकत नाही. दिवा स्वतःला जळत राहतो. त्याचा शांत आणि मंद अशा प्रकाशामध्ये भगवंताचे सुस्वरूप की जे पाहिल्यावर डोळ्यांना सुख वाटावे हेही दिसते आणि शिवाय गाभाऱ्यातील अंधार नाहीसा होतो. भक्ता, तुझ्या शरीररूपी गाभाऱ्यातला मनातल्या वेगवेगळ्या शंकांचा अंधार तू स्वतः दिवा घेऊन जर तुझ्या चित्तात प्रकाश पाडलास तर तुझ्या स्वार्थरूपी मनाचा म्हणजेच त्या अंधाराचा नाश होऊन तुला सुंदर एक पवित्र शुद्ध असे पीठ दिसायला लागेल. त्याची तुझ्यामध्ये आवड निर्माण होऊन तू या सुंदर भक्ती मार्गामध्ये येशील. एकदा का तू या अंधारातल्या मनाला प्रकाश देण्यासाठी म्हणून हट्ट केलास आणि तो घट्ट धरून या स्वामीरायाची चाकर म्हणून सेवा करण्याची जिद्द ठेवलीस तर सद्गुरूंचे रूप सुस्वरूप होऊन तुझ्या पुढे सतत भासमान होऊ लागेल आणि तू या भक्ती मार्गातून गुरुमार्गाचा महान मार्ग शोधशील. क्षणार्धात लख प्रकाश पडावा अशी स्थिती होऊन तू शोधत असलेला गुरुमार्ग तुला दिसू लागेल. एखाद्या प्रचंड सागरामध्ये जीवन नौका पुढे सरकावी अशी तू ती हाकरशील. त्या सागराच्या क्षितिजावर तेजाचा दिवा हा असा तेजोमय निधी ज्ञानरूपाने उगून तुला अनंत प्रकाशाचा लाभ नक्कीच होईल. जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडत असतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. ही जी नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. मित्रांनो, म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही. स्वामींसमोर उभा होता एक माणूस. हातात हसासून व हात जोडून, डोळ्यांमध्ये पाणी होते. मनातून पूर्णच मोडून पडलेला होता तो. आणि तसाच तो स्वामींना म्हणतो, स्वामी काय करू काही कळत नाही, प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. स्वामी म्हणतात त्याला विश्वास ठेव बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. तू माझ्यावर विश्वास ठेवशील व नामस्मरण करशील तर नक्कीच तुझ्या संकटात मी उभा राहील. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणं गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते. आणि जो व्यक्ती स्वामींवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहतो त्याला स्वामी कृपेने सुख प्राप्त होते. भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवतो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एका क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआपच ज्ञान होते. ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे त्याचा तोच परमात्मा होतो. सद्गुरू दर्शनाने पूर्वकर्मे पापे जळून जातात. तुमची पुढची काळजी सद्गुरू घेतात. तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजी करू नये. समाधानात आणि आनंदात असावे हीच स्वामींची इच्छा आहे. गुरु जे चांगले सांगेल तीच प्रेरणा असते. गुरुने सांगितल्यावर आपल्या मनात जे निर्माण होते, आपल्या दृष्टी समोर जे येते ते सूक्ष्म चैतन्य असते. गुरु जे बोलतात ती साक्षात आपल्या दिवसाची, आपल्या जीवनाची एक साक्ष असते. आणि त्यांचे जे आपल्याकडे पाहणे असते ते केवळ पाहणे नसते तर तो सूक्ष्म असा आपल्या पाठीशी असतो आणि आपली गाठ मात्र सख्याशी असते. सखा आपल्याला भेटला की आपल्याला सूक्ष्म असे चैतन्य जाणवते. आपल्या मनामध्ये एक समाधान प्राप्त होते. असे आहेच, मला माझे गुरु भेटले ही माझी स्थिती अशीच होत होती. व गुरूंची चरणी आपण आपले नतमस्तक व्हावे आणि गुरूंना आपले सर्व कामे व सर्व गोष्टी सांगाव्या. कारण गुरु जैसा कोण नसतो हे लक्षात ठेवा. नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल. काय कमावले काय गमावले काहीतरी माती मोल होईल. दोन शब्द प्रेमाचे घे रे तू सदामुखी, प्रेमाने जग तू जिंक मग होतील सर्व सुखी. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्व गुण संपन्न, स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे स्वामी आणि सर्व देवतांचे स्वामी, तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही, जे सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण आणि समर्थ आहेत. म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव शोभून दिसते. संस्कारापेक्षा कोणतीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणापेक्षा कोणताही मोठा दागिना नाही. ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तो खरा भाग्यवान आहे. परमात्मा कधीच कोणाचे भाग्य लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहितात, हे लक्षात ठेवा. स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, अध्यात्माला जोडून ठेवणारी साखळी. अशक्य ही शक्य करतील स्वामी, संकटात पडण्याआधीच तारतील स्वामी. स्वामी साऱ्या ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भक्तांवर सुखाची सावली. कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा.
नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच, मनशांती सुद्धा तुम्हालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती आहे. ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, म्हणजे नशीब तुमचं नक्कीच बदलेल. परिस्थिती सगळ्यांची परीक्षा बघते, म्हणून हताश होऊन कधीच जगायचं नसतं. आणि रडत बसलो की दुनिया हसते हे कधीच विसरायचं नसतं. म्हणून आनंदाने जीवन जगायचं असतं. स्वामी समर्थ म्हणतात, जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका. मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्यावर समोर निरत्तर राहू नका. कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो, तर तुमच्यावर हक्क गाजवणारा तुम्हाला कमजोर समजत असतो. एवढं लक्षात ठेवा. आणि आयुष्यात तुम्ही काय करताय हे देखील लक्षात असू द्या. अहंकारात आणि संस्कारात एवढाच फरक असतो. नेहमी इतरांना झुकवण्यात आनंद मानतो त्यांचे नाव अहंकार, आणि नेहमी स्वतः झुकून इतरांना मोठेपणा देण्यात आनंद मानतो त्याचं नाव संस्कार. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही. मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही. आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य नक्कीच घडत नाही. अडचणी किती येऊ द्या, प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, वादळात दिवा लावण्याचे स्वप्न बाळगा. नियती मदत केल्याशिवाय राहत नाही. एवढं लक्षात ठेवा. कधीच कुणाचे भाग्य लिहित नाही. परमात्मा हा लिहित नसतो, पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपले विचार, आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले भाग्य लिहित असतात. एवढं मात्र खरं आहे, प्लेटभर शिरा खाताना आपल्याला रवा, काजू, बदाम आणि बेदाणेही दिसतात, पण ज्यामुळे शिरा गोड झाला आहे ती साखर कुठे दिसत नाही. बाबांनो, लक्षात ठेवा, काही माणसे आपल्या आयुष्यात अशीच साखरेसारखी असतात. ती कधीच दिसत नाही, मात्र त्यांच्या असण्यानेच आपले आयुष्य हे गोड होत असते. म्हणून माणसे जपायला शिका. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता नक्कीच असते. कोणी तुम्हाला किती दुःख द्यायचा प्रयत्न करू असू दे, त्रास देऊ दे, शेवटी त्याची गाठ माझ्याशी आहे, म्हणजे स्वामी समर्थांची आहे. म्हणून त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका व त्यांच्याशी नीट प्रेमाने वागा. पूर्वजन्माची अर्धवट राहिलेली या जन्मात पूर्ण करायची संधी स्वामींनी दिली आहे. कोण कोणत्या कुळात जातील, जन्माला आला त्यापेक्षा स्वामी सेवक म्हणून जन्माला आला आपले हे परम भाग्य आहे, हे लक्षात ठेवा. काही शब्द कसे कोणास ठाऊक वापरले जात नाहीत. आता घमेंड हा शब्द घ्या. अडगडीत टाकून विचाराची अगदी घमेंड उतरवली आहे आपण. अत्यंत अर्थपूर्ण शब्द आहे. याच्या अर्थाच्या जवळ जाणारे ताठा, अहंकार असे शब्द आहेत. पण घमेंड हा शब्द यांच्याशी पलीकडचं काहीतरी सांगतो. त्यांच्यात अहंकार आणि गर्व तर आहेतच, थोडा ताठाही आहे, चवीपुरता उद्धटपणाही आहे, दुसऱ्याला कमी लेखण्याची वृत्ती, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे आहे ते मिरवण्याची वृत्ती आहे. आणि बाकी कोणत्या शब्दाच्या आवाक्यात हे सारं येत नाही. मला विचारलं तर तोरा हा शब्द यांच्या सर्वात जवळ जाणारा शब्द असं म्हणता येईल. जरा नीट पाहिलं म्हणजे अनेक घमंडी लोक दिसतील आजूबाजूला तुमच्या. मग निदान त्यांच्याविषयी बोलणारं तरी घमेंड हा शब्द अवश्य वापरा. अर्थ फारसा चांगला नसला तरी शब्द उत्तम आहे. संकटांना मित्रांनो कधी घाबरायचं नसतं. आपलं फक्त लक्ष नसतं. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्याला सामोरे जायचं असतं. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं. आपलं काम चांगलं काम करायचं असतं. अपमानाने कधी खचायचं नसतं. जिद्दीने बळ वाढवायचं असतं. नाराज मुळीच व्हायचं नसतं. चैतन्य सदा फुलवायचं असतं. पाय ओढले म्हणून परतायचं नसतं. पुढे आणि पुढे जायचं असतं. लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं. आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं. जीवनात खूप करण्याजोगे असतं. आपलं फक्त तिकडे लक्ष नसतं. रागात कोणाला बोलायचं नसतं. प्रेमाने मन जिंकायचं असतं. लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या शब्दशहाचा अर्थ असा होतो की भी म्हणजे भीती कशाची उरात धरतो. ऊ म्हणजे ऊन सावली नियम जगाचा. नो म्हणजे नको अंतरू परमात्म्याला. को म्हणजे कोणी नाही त्याविना तुम्हाला. स म्हणजे सतत राहा तुम्ही नामस्मरात. मी म्हणजे मीपणा नाही स्वामी चरणी. तू म्हणजे तुझे न कोणी, काही माझे न काही. ज्या म्हणजे जहागीरदारी कुणा दाखवतो. पा म्हणजे पामरजीव हे सारे असती. ही म्हणजे ठीक समजून राहे जगती. शी म्हणजे शीघ्र धाव घे स्वामी पाशी. हा म्हणजे आदरे वंदन करी स्वामींशी. हे म्हणजे हेची विनवितो मी सर्वांशी. म्हणजेच भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. परिवार आनंदी राहण्यासाठी प्रत्येकाने पाळवायचे काही नियम आहेत. एका वेळेस एकाने चिडावे. चूक झाली तर मान्य करावी. माफी नंतर मागितली तरी चालेल. घरात प्रत्येक गोष्ट बोलावी. लपवाछपवी नको. घरातील प्रत्येकाला, लहान मुलांना पण मन आणि मत आहे हे कायम लक्षात ठेवावे.
आपला नवरा मुलगा हा फक्त आपल्याच मालकीचा आहे ही भावना पहिले काढून टाका. स्पेस देणे आणि दिलेल्या स्पेसचा नीट वापर करणे, अतिरेक न करणे आपली जबाबदारी. आपल्या कलागुणांना वेळ द्या. दुसऱ्यांच्या कलागुणांचं कौतुक करा. दुसरे आपलं कौतुक करीत नाहीत याचा विचार करू नका. थोडं दुसऱ्यांसाठी काही केलं तर काही फरक पडत नाही. कचरा पण बोलून दाखवू नका. आपला स्वभाव जसा आहे तसाच दाखवा. आपण खूप काहीतरी विशेष करतो असा समज मनातून काढून टाका. बोला, विचार करा, पण सगळं घरात. माहेरच्यांना ह्यात अजिबात ओढू नका. त्यांना सांगून त्रास मात्र देऊ नका. जिभेवर खडीसाखर आणि डोक्यावर बर्फ ठेवा. जीवन हे सुंदर आहे, मी त्याला आणखी सुंदर करणार आहे हे लक्षात ठेवा. सोडून द्यायला शिका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी लोकांच्या सहवासात राहा. सारखं सारखं रडू नका. डोक्याला त्रास देणारा सहवास नक्कीच नको. उगाच स्टेशन कशाला घ्यायचं. कोणासाठी किती काही करा, काही उपयोग नाही. आयुष्य बिंदास जगायचे. कोणाचे वाईट करायचे नाही, कोणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही. फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात आणि कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात. पण तुम्ही कोण? कुणी किती वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो, आपण त्यांच्याविषयी तसेच इतरांविषयी चांगलेच बोलायचे आणि चांगलेच वागायचे. बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा ठेवायचा. कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही. फक्त स्वतःबरोबर दुसऱ्यांचे हित चिंतायचे. कुणाच्या पुढे पुढे करायचे नाही. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायचे. थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता नक्कीच घालवत असतात. म्हणून नेहमी हसत राहा आणि आनंदात नक्कीच राहा मित्रांनो. म्हणून आनंदातून राहता राहता स्वामींचे नामस्मरण जरूर करा. कारण स्वामींचे नामस्मरण कराल तर तुमचे जे संकटे असतील व तुमच्यावर ज्या अडचणी येणार असतील त्या टळून नक्कीच जातील. हे अनुभव मी घेतलेले आहेत म्हणून तुम्हाला सांगतोय, तुम्ही स्वामींचे नामस्मरण जरूर करत राहा. कारण नामस्मरणात जेवढी ताकद आहे तेवढी कशातच नाही. तुमचे सगळे प्रारब्ध ते कमी करू शकते, त्याची तीव्रता कमी करू शकतात. लक्षात घ्या आणि स्वामींचे नामस्मरण दररोज करा. श्री स्वामी समर्थ या जपाचा 108 वेळा दररोज जप करा. हे मी सुद्धा करतो आणि मी सुद्धा याचे अनुभव घेतलेले आहेत. चला तर मग, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच संदेश प्राप्त करण्यासाठी. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.